अचलपूर तालुका जर म्हटला तर संत्रा आपलं मुख्य पीक आहे. संत्र्याशिवाय आपलं जमतच नाही. प्रत्येक गावखेड्यात म्हणजे अचलपूर तालुक्यात आजचा जर विचार केला तर मोठी 40,000 हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात संत्रा आहे. पण प्रक्रिया उद्योग नाही आणि विशेष म्हणजे खाजगी व्यापाऱ्याच्या भरोश्यावर आपला सारा संत्रा आहे. म्हणजे तो व्यापारी येते आणि तुमचा माल पाळते आणि तुम्हाला भाव देते. त्याच्यानं गेल्या 10-12 वर्षात जो वज्जर शेतकऱ्याची की फसवणूक चालू आहे. पण कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी एका एजन्सीच्या माध्यमातून रोज तुमचा जो संत्रा आहे तो खरेदी केला जाईल आणि तो खरेदी केलेला संत्रा हा त्याच दिवशी तुम्हाला पैसे मिळतील. त्यासाठी एक स्पेशल प्रोजेक्ट राबवण्यात येतात. त्यासाठी एक फार मोठी मशीन या ठिकाणी आणली आहे. म्हणजे त्या मशीनची संत्र्याचं ग्रेडिंग होईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा जो माल असते की नाही त्या मालाची क्वालिटी पण शेतकऱ्याला पैसा भेटेल. या साऱ्याच्या साऱ्या म्हणजे जो आता संत्रा खरेदी होणार आहे याच्याबद्दल या कंपनीनं हा प्रोजेक्ट घेतलाय. तर याची काय काय माहिती आहे ते त्याच्यावरून जाणून घेऊ आपण. तर माझ्यासोबत या ठिकाणी जे संत्रा विकत घेतल्या जाणाऱ्या देवच माणूस म्हणला गेला ना अचलपूर तालुक्यात म्हणजे संत्रा विकत घेणारे जे व्यापारी खाजगी पण आता एका एजन्सीच्या माध्यमातून संत्रा विकत घेतल्या जाणार आहेत. माझ्यासोबत सर आहेत. बापा बाबा लय मोठे उपकार केले राजे तुम्ही अचलपूर तालुक्यात. तर मला एक सांगा हा प्रोजेक्ट नेमका काय आहे आणि याच्यात आमच्या इकडच्या शेतकऱ्या जे संत्रा उत्पादक शेतकरी आहेत बरं याच्यासाठी एक सुवर्ण रेषा कशी ठरणार आहे सांगा बरं जरासं. हा प्रोजेक्ट म्हणजे असा आहे की इथं प्रत्येक शेतकऱ्याचा मटेरियल येऊन आपण इथं ग्रेडिंग करणार आहे आणि हे म्हणजे पूर्ण संत्र्याचे वेगळे वेगळे ग्रेड करून सनी आपण त्याला इथं ऑप्शन मध्ये त्याची बोली लागणार आहे. एक ए ग्रेडची वेगळी, बी ग्रेडची वेगळी, अशा प्रत्येक ग्रेडची आपली बोली लागणार आणि तो बोलीनुसारच तिथं त्याचा विकल्या जाईल संत्रा इथं ऑप्शन नुसार. आणि ऑप्शन नुसार विकल्या गेल्यामुळे शेतकऱ्याला फायदा असा होतो की जसा माल त्याचा जितका चांगला असला तितके त्याला चांगले रेट भेटतील. हा त्याचा फायदा. तर मला एक सांगा सर आता मी समजा एक संत्रा उत्पादक शेतकरी आहे. तुमची जे आपण एजन्सीज म्हणू मी कंपनी म्हणत नाही. तुमची एजन्सी शेतकऱ्याच्या वावरातून माल तोडून आणेल का नाही आणेल. दुसरी गोष्ट नोट करे गोट चिल्लर करे विचार तुम्ही जे परतावा आहे पैसाचा आहे हे पेमेंट कोण्या स्वरूपात कराल. पेमेंट आमची डिजिटल स्वरूपातच करणार आहे किंवा कारण सगळं पेमेंट आमचं अकाउंटवरच होईल. आणि आम्ही जर का शेतकऱ्याकडे ती व्यवस्था नसेल तोडण्याची किंवा क्रेटची किंवा गाडीची तर आम्ही त्यांना ती व्यवस्था करून उपलब्ध करून देऊ. अदरवाईज शेतकऱ्याकडे असेल तर त्याने फक्त एक टोकन सिस्टम असते आमच्याकडे. टोकन बुक करायचं असतं आणि टोकन बुक केलं की आम्ही सांगू त्याला की तुम्ही उद्या आणा का परवा आणा किंवा तुम्ही कधी आणू शकता. त्याला आम्ही एक डेट देऊ त्यानुसार तो त्याचं मटेरियल आणू शकतो. तर सर मला तर खरं सांगतो ना आबा मी खास संत्रा उत्पादक आहे या प्रदेशातला जीव आहो. हे काही पासून चालू होते सांगा जरासं कारण आता लय दिवसाची वाट पाहून चालू होती. हो थोडस आता पावसामुळे आम्ही डिले झालं काम कारण काम लवकर झालं नाही. त्यामुळे आता उद्या परवा ट्रान्सफॉर्मर वगैरे लाईन वगैरे येऊन जाईल. तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मी तारीख तर फिक्स नाही सांगत तुम्हाला पण आम्ही 15-16च्या दरम्यान चालू करतोय. सप्टेंबर 15-16 सप्टेंबर. आता सर तुम्ही तर पुरीच माहिती सांगितली पण मला की नाही एक जरासा डाऊट आहे. आता संत्र तर आमच्या इकडे एक एवढंही भरते आणि एक एवढंही भरते. मग संत्र्याचा जो मालाची किंमत आहे त्याचा आधार काही आहे का तुम्ही तो कोण्या पद्धतीनं तो माल हे करसाल विकत घेसाल. हे बघा ज्याचा A1 संत्रा आहे ज्याची क्वालिटी चांगली त्या शेतकऱ्याला बिलकुल चांगलेच रेट मिळतील. आता इथं कसं होतं की व्यापारी माल चांगला असो किंवा म्हणजे थोडाफार 19-20 बी असला तर शेतकरी तो म्हणजे व्यापारी त्याला फसवतो. पण इथं तसं होणार नाही कारण इथं कसं होईल की ओपन ऑप्शन राहील आणि मटेरियल ज्याचं चांगलं मटेरियल दिसेल त्याला जास्तीत जास्त भाव मिळेल. तर माझ्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरचे सन्माननीय सभापती राजेंद्र भाऊ गोरल्यात. सर मला एक गोष्ट सांगा बाबा चांगलं झालं ना आपल्या तालुक्यातल्या लोकांसाठी आता संत्र्याला एक नवीन बाजारपेठ तयार झाली. तर एक सभापती म्हणून एक समाधान काय म्हणते आणि येणाऱ्या कालखंडात आपण जे संत्रा उत्पादक लोक आहोत
याच्यासाठी भविष्याची नवीन नांदी काय सांगते, जरा सांगा बरं मला. आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे हे विग्रो प्रोजेक्ट जो आलेला आहे, या आपल्या सर्व लहान कास्तकार असो कोणी असो, लहान कास्तकाराचं याच्यात फार मरण होऊन राहिलेलं होतं आणि ह्या कास्तकाराचं हे नुकसान होऊ नये म्हणून आज आपली इथे एवढी मोठी कंपनी आलेली आहे. आज मी निवडणुकीच्या वेळेस आमचा वचननामा होता की काही ना काही आम्ही आमचं संचालक मंडळ इथं काही ना काही प्रोजेक्ट आणू. आज आपल्या कास्तकाराच्या हितासाठी आपला संत्रा अचलपूर तालुका, अंजनगाव तालुका, चांदूर तालुका हा संत्र्याच्या हितासाठी फार मोठा क्षेत्र वापरलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही काही ना काही प्रोजेक्ट आणू. तर आज आम्ही हा प्रोजेक्ट इथं आणलेला आहे. मला यांनी मागच्या वर्षी विदर्भात पहिलं चालू केलं, त्यांनी वरुडला मला उद्घाटनासाठी बोलावले होतं आणि तिथचा प्रोजेक्ट पाहून मी त्यांना विनंती केली की आम्ही सुद्धा हे करू. तर मी तिकडून आल्यानंतर मी आमच्या संचालक मंडळाशी हे बोललो आणि संचालक मंडळाला सांगितलं हा प्रोजेक्ट आल्यावर आपल्याला पुढच्या वर्षी कास्तकारासाठी, लहान कास्तकाराचा जो मरण होऊन राहिलेला आहे या व्यापाऱ्यापासून, तरी यांचं मरण होऊ नये आणि छोटं होऊ नये म्हणून हा प्रोजेक्ट आपल्या बाजार समितीमध्ये आला पाहिजे म्हणून आम्ही. तर सर्व संचालक, मी एकटा काहीच करू शकत नाही, सर्व संचालक मंडळांना हाताशी घेऊन त्यांचं सर्व हे घेऊन आम्ही त्यांना वारंवार 3-4 वेळा निवेदन देऊन तो प्रोजेक्ट आम्ही त्यांना आणि इथं आणलेला, त्यांनी आम्हाला संमती दिली. आज आपल्या इथं प्रोजेक्ट तो चालू राहिलेला आहे. तरी या छोट्या कास्तकारासाठी कॅरेट नाही राहत, तरी याची इथं कॅरेटची सुविधा 1 नंबर 2 नंबर वॅक्सिन माल होऊन इथंच त्याचा रेट होणार आहे आणि नगदी पैसे आणि किलोचा माप आहे. विशेष म्हणजे कॅरेटचा सौदा नाही, हा किलोचा सौदा आहे. आपलं 1 किलो भरलं तर 1 किलो 2 किलो म्हणजे किलोच्या मापानं आपल्याला पैसे मिळणार आहे आणि ह्याचे रोजचे भाव इथं निघणार आहे. आणि यामध्ये खरेदी करण्यासाठी साऊथचे व्यापारी, दिल्लीचे व्यापारी आणि आपले लोकलचे व्यापारी इथं हजर राहणार आहे आणि हे सर्व मोजमाप झाल्यानंतर आपल्याला 2 घंट्यात पेमेंट सुद्धा मिळणार आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा यामध्ये 1 रुपयाची सुद्धा लागत लागलेली नाही. उलट त्यांच्यापासून आपण गोडाऊन भाडे घेऊन राहिलो आणि पूर्ण जितका लाखो किती काही रुपयाचा माल देईल त्यासाठी आपण 1 रुपया 5 पैसे शेष आपल्या मार्केटला मिळणार आहे. तरी याच्यामध्ये छोट्या कास्तकाराचा सुद्धा फायदा आहे, मार्केटचा सुद्धा फायदा आणि इथं 100 शेकडोनं मजुराचा सुद्धा इथं रोजगार मिळणार आहे. तरी ह्या कंपनीसाठी आपण जे प्रयत्न केले आणि आम्ही जे तुम्हाला वचन दिलं होतं निवडणुकीच्या वेळी आम्ही 1-2 प्रोजेक्ट आणू, तर हा एक प्रोजेक्ट आणि दुसरा प्रोजेक्ट याला अवलंबूनच असते, तो असते स्टोरेजचा प्रकल्प आम्ही पुढच्या वर्षीपासून चालू करणार आहोत. आपण स्टोरेज इथं आणणार आहोत आणि या संत्र्याला निमित्त म्हणून स्टोरेज पाहिजेच असते म्हणून आम्ही स्टोरेजचं सुद्धा चालू करणार. कृषी उत्पन्न अचलपूर मध्ये लवकरच आता संत्रा विक्री म्हणजे संत्रा या ठिकाणी विकत घेतले जातील. यासाठी शेतकऱ्याला 2-4 बेनिफिट्स असे आहेत. तुम्ही या ठिकाणी माल तोडून आणू शकता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅरेटची व्यवस्था केली आहे, किलोनं या ठिकाणी भाव राहणार आहे आणि शेतकऱ्यांना कसं आहे, राजे व्यापारी काय करतात, येतात तुमचा एखादा बगीचा 5 लाखाची सोयरी करतात आणि 15 दिवस जाऊ देतात, म्हणते 50,000 रुपये ऍडव्हान्स देते, नाही म्हणते मला भाव दिलेला वजीर उतरला, म्हणते 3 लाख रुपये देसाल तर द्या, अशी की नाही शेतकऱ्याला गळचेपी करतात. याच्यानंतर हे जे व्यापारी आहेत हे जो काहीच चालणार नाही. या ठिकाणी शेतकरी संत्रा आणील, याचा या ठिकाणी लिलाव होईल आणि त्या लिलावाचे पैसे की नाही 24 तासाच्या अंदर तुमच्या अकाउंटला जमा होतील. म्हणजे आपला सारा बँकेत व्यवहार होईल. नाही तर तिकडे निरा हवालाचाच कार्यक्रम होता ना, हो निरा कुकडच्या कुकडे पैसाचे. त्याच्यानं या ठिकाणी जे व्यापाऱ्याची शेतकऱ्याच्या प्रति निरा गळचेपीठ हे मोनोपल्ली थांबणार आहे. कृषी उत्पन्न अचलपूरचं हे जे पाऊल आहे, जे कृषी उत्पन्नाचा फायदा आहे याच्यात त्याला 1.5% CSA भेटेल. म्हणजे याच्यात बाजार समित्या फायदा होईल, पण सर्वात जास्त जो फायदा होईल की नाही, येईल शेकडोच्या संख्येनं मजूर लागतील आणि ते मजूर रोजगार निर्मिती केंद्र अचलपूर बाजार समितीत चालू झाला आहे. भाऊ खाली नंबर दिला आहे, तुम्हाला जर काही याची माहिती पाहिजे असेल ना, तुम्ही याच्यावर फोन करून माहिती भेटू शकता.